Praise the Lord. देवाला धन्यवाद. A very good morning to all of you. सर्वांना शुभ सकाळ. Amen. It's a wonderful day, सुंदर असा दिवस आहे, a day God will not deny. ज्या दिवशी देव आपल्याला काही नाकारणार नाही असा Amen. दिवस आहे. And let this day be a day full of expectations from God. आणि आजचा हा दिवस देवाकडून सर्व आशा अपेक्षा ठेवायचा दिवसच आपल्या सगळ्यांसाठी असू दे. Amen. आमेन. So as you are seated here, जसे तुम्ही इथे बसलेले आहात, fix your eyes on Jesus, आता इथे बसलेले आहात तर डोळे येशूंवर लावा. the author and finisher of your faith, तुमच्या विश्वासाचा जो आदी आणि अंत आहे त्याच्याकडे बघितलेलंच बरं आहे. that He will grant all your heart's desire, म्हणजे तुमच्या हृदयातल्या सर्व इच्छा तो तुम्हाला पूर्ण करून देईल. and that you will go home rejoicing. आणि मग घरी जाताना तुम्ही आनंदाने जाल, चर्चला आल्याचं सार्थक वाटेल. Amen. आमेन. The golden heart of David, दाविदाचे गोल्डन हृदय, the golden heart of David, दाविदाचे सोनेरी हृदय, a king who chose surrender over power. असा राजा की ज्याने सामर्थ्याच्या ऐवजी समर्पण निवडलं. Praise God. आमेन. We will continue from where we left last week. गेल्या रविवारी मी हा उपदेश केला होता आणि जिथे सोडला तिथून पुढे आज नेणार आहे. गेल्या रविवारच्या उपदेशाचं आज कंटिन्युएशन आहे. We'll open our Bibles to 2 Samuel chapter 15 verse 26. 2 शमूएल 15वा अध्याय आणि त्यातलं 26वं वचन सगळ्यांनी काढा. 2 शमूएल 15:26. सगळ्यांना निवेदन आहे, खाली बसून घ्या, आतमध्ये बाहेर सगळीकडे I pray बायबल that your काढा. heart is stirred this morning. आणि माझी अशीच प्रार्थना आहे की आज सकाळी तुमचं हृदय, तुमचं अंतःकरण त्याची कालवाकालव व्हावी. I pray that this word will speak to you in a special way. आणि हा जो शब्द आहे, हे जे वचन आहे ते तुमच्याशी खास रीतीनं बोलावं. तुला असं वाटावं की देव माझ्याशीच बोलत आहे. And something good should be the outcome. आणि काहीतरी चांगला या सगळ्याचा रिझल्ट लागावा, काहीतरी चांगला परिणाम या सगळ्यातनं आपल्याला मिळावा अशी देवाचरणी आमची प्रार्थना आहे. 2 Samuel 15:26. 2 शमूएल 15:26. But if he thus says, I have no delight in you, behold, here I am, let him do to me as seems good to him. 2 शमूएल 15:26 म्हणतं, परंतु माझी आवड तुझ्यावर नाही असे जर त्याने म्हटले तर पहा मी इथे आहे, त्याला बरे दिसेल तसे तो माझे करो. You know the background of this whole story, तुम्हाला संपूर्ण कथेची पार्श्वभूमी तर आता माहिती आहे, गेल्या रविवारी तुम्ही ऐकलं असेल. because this was a moment of extreme crisis कारण की हा क्षण अतिशय मोठा संघर्षाचा क्षण होता. and personal betrayal in the life of King David. आणि दावीद राजाच्या जीवनामध्ये त्याला एक व्यक्तिगत धोका मिळालेला होता. And these verses were spoken as David was fleeing Jerusalem. आणि ही वचनं किंवा हे शब्द दावीद जेव्हा यरुशलेम सोडून निघून चाललेला होता त्यावेळेला बोलत होता. When he understood that his very own son Absalom, जेव्हा दावीदाला कळलं की माझा स्वतःचा मुलगा अबशालोम he had turned against me माझ्या विरोधात गेलाय, माझ्या पोटचा मुलगा, and he is trying to take away my kingdom. आणि माझं राज्य तो माझ्याकडून बळकवायच्या प्रयत्नात आहे. And so for 4 years, 4 वर्ष Absalom tried to steal the hearts of the people. अबशालोमाने, दावीदाच्या मुलाने 4 वर्ष जी माणसं होती प्रजेतली किंवा जी अधिकारी माणसं त्या सगळ्यांचं हृदय जिंकायचा प्रयत्न केला. Because he positioned himself at the city gate कारण की त्याने स्वतःला तो काय करायचा, नगराच्या वेशीपाशी उभा राहायचा and he undermined David's justice system आणि दावीद जो काही न्याय निवाडा करायचा त्याला तो तुच्छ लेखायचा. and he presented himself as more accessible and a compassionate leader. आणि अबशालोम लोकांना, प्रजेला, अधिकाऱ्यांना असं दाखवायचा की त्याच्यापेक्षा मी चांगला, अजून चांगला लीडर आहे, त्याच्यापेक्षा मी चांगला पुढारी आहे, माझ्या बापाला काही नीट न्याय निवाडा करता येत नाही, कम टू मी, माझ्याकडे या, मला राज्य द्या, मी करेन. And then he presented himself in Hebron आणि मग हेब्रॉन मध्ये तो आला, because Hebron is the place where King David ruled, कारण हेब्रॉन या जागेमध्ये दावीद राजाचं राज्य होतं. and there he proclaimed himself to be the new king. आणि तिथे अबशालोमाने कहरच केला, स्वतःला नवीन राजा म्हणून घोषितच करून टाकलं. And this rebellion was so quick आणि हा बंडखोरपणा इतका पटकन त्याच्या आयुष्यात आलेला that David was caught by surprise. की दावीदाला आश्चर्य वाटलं की माझा स्वतःचा मुलगा एवढा कसा माझ्या विरोधात गेलाय. And so to save the people and the city from bloodbath, तर लोकांना, नगराला या रक्ताच्या अंघोळीपासून वाचवायला he chose immediately to leave the city. दावीदाने असं ठरवलं की मी नगर सोडून लगेच निघून जातो. I won't fight,
मी काही भांडणार किंवा युद्ध करणार नाही. I won't answer my son. मी काही माझ्या मुलाला प्रत्युत्तर करणार नाही की तू असं कसं करतो, मी तुझा बाप आहे, तुला काही लाज वाटत नाही का वगैरे, मी काही वाद घालणार नाही. No. नाही. He said, तो म्हणाला, if God says I have no delight in you, दावीद म्हणतो की देव जर म्हणाला ना की मी तुझ्यावर नाराज आहे, मी तुझ्यावर आनंदी नाहीये, behold, here I am. तर मी इथेच आहे. Let him do what he wants. देवाला जे करायचंय ते देवाला माझ्या जीवनात करू दे. Amen. Amen. Praise God. देवाला धन्यवाद. If he doesn't accept me, good. देवाने जर नाही मला स्वीकारलं तर ठीक आहे. If he accepts me, good. देवाने मला स्वीकारलं तरी चांगलं आहे. Because he's a wise God. कारण देव सुज्ञ देव आहे, ज्ञानी देव आहे. त्या देवाला शिकवणारा मी तरी आणि कोण आहे. And here is why David didn't need to finish that sentence. आणि इथे बघा दाविदाला का ते वाक्य पूर्ण करावं लागलं नाही. And so why is silence on the good part is actually the most powerful part of this sermon. आणि या उपदेशातला हा जो भाग आहे की दावीद या चांगल्या भागामध्ये शांतच उभा राहिला, हाच भाग या कथेतला सगळ्यात चांगला भाग आहे. Because at the betrayal your noise should be the loudest. कारण जेव्हा केव्हा कोणी तुम्हाला धोका देतं, आणि कोणी सोडा, जेव्हा घरचेच तुम्हाला आणि मुलगाच तुम्हाला धोका देतो, तेव्हा त्यावेळेला बापाने तर सगळ्यात जोरात आरडाओरडा करायला हवा की असं कसं, दिस इज नॉट डन. But पण David at David- this time is silent. दावीद अशा वेळेला अगदी शांत राहिला. He is काही silent बोलला- completely. काहीच बोलला नाही. अगदी शांत, अगदी शांत. And this is the silence of a trusted soul. आणि ज्या जीवाचा देवावरती ठाम विश्वास आहे, तो जीव असा हा शांत असतो Never fight back, की कधी मी प्रत्युत्तर प्रति झगडा करायला जाणार नाही. but trust in God. मी देवावर विश्वास ठेवणार आहे. उसने किया उसने किया जैसा मुझे करना नाही. Why didn't he negotiate? का बरं त्याने चर्चा केली नाही किंवा तोलमाप केलं नाही का, त्याला बोलवलं नाही की अब्शालोम कम हिअर, लेट्स सिट डाऊन अँड टॉक इट ओव्हर. This is the key difference between King Saul and King David. शाऊल राजा आणि दावीद राजा ह्यांच्यातला हा जमीन आसमान फरक आहे. See, Saul was a PR manager of his own soul. शाऊल स्वतःच्या जीवाचा PR मॅनेजर होता, Public relation officer पब्लिक रिलेशन ऑफिसर. of his own soul. त्याच्या शाऊल राजा स्वतःच्या जीवाचा पब्लिक रिलेशन ऑफिसर होता. He was constantly trying to spin his mistakes as though they were all good deeds. आणि सातत्याने तो काय करायचा, त्याच्या सगळ्या चुका अशा फिरवायचा की जणू काही त्या चुका नाहीत, ते चांगलंच काहीतरी कर्म त्याने केलंय. But David was a surrendered man. पण दावीद एक समर्पित माणूस होता. गेल्या रविवारी मी एक वाक्य बोललो की डेंजरसली सरेंडर्ड. And he knew त्याला माहित होतं that even if he could fool the world into thinking that he was perfect, जरी मी जगाला मूर्खात काढलं की जगाने असं समजावं की मी परिपूर्ण आहे, मी काही चुकलेलं नाही, मी काही चूक केलेली नाही, he could never fool the one who can look at our heart. तरी सुद्धा जो आपलं हृदय बघतो त्याला तर मी मूर्खात काढू नाही शकत. Because Bible says God is bigger than our heart. कारण बायबल म्हणतं आपल्या हृदयापेक्षा देव मोठा आहे. सबको मूर्ख बना सकते हैं, प्रभु को बना सकते हैं क्या? So नाही. most of us want to be judged by our best hits. तर आपल्यातल्या जास्तीत जास्त लोकांचा न्याय आपल्याला अशात हवा असतो की मी सगळ्यात चांगला हिट जिथे दिला तिथे. I mean, David could have said, म्हणजे दावीद म्हणू शकला असता Lord, you know I killed Goliath. की प्रभू तुला माहितीये ना मी गोलाटला ठार मारलं. Lord, you know I wrote the books in the Bible. तुला माहितीये मी बायबल मधली किती सारी पुस्तकं मी लिहिली आहेत. मी लिहिली आहेत. I personally wrote the book of Psalms. मी लिहिलंय स्तोत्र संहिता, मी लिहिली आहे. मी. The times that I was brave. आणि ज्या काळी मी अगदी धाडसी होतो. See, we all want to think about our past victories. म्हणजे आपल्याला आपल्या भूतकाळातले जे विजय आपण मिळवलेले असतात त्याविषयी बोलायला सगळ्यांना आवडतंच की मैंने ऐसा किया था. याद आहे ना, मैंने ऐसा किया था. And we want to use it like a credit that covers our present failures. आणि आपल्याला ती एक जमापुंजी वापरायला आवडते. वर्तमान काळात आपल्याकडनं काही चुकलेलं असेल तर त्या चुकलेल्या गोष्टींना झाकायला आपल्याला आपल्या भूतकाळातील विजय वापरायला आवडतात की मैंने किया था, याद आहे ना. And so David could have said, तर दावीद बोलू शकला असता, I killed Goliath for you. मी गोलाटला तुमच्यासाठी ठार मारलंय, I made your name famous. मी तुझं नाव प्रसिद्ध केलंय, I saved Israel. मी इस्रायलला वाचवलं, गोलाट ठार मारला, अस्वल फाडलं. And so that surely counts for something. म्हणजे ते कशात तरी जमा होणारच ना. मी एवढं सारं केलेलं आहे ना, वो क्रेडेन्शियल मेरे नाम पे जाता है ना. But David knew God knows it all. पण दाविदाला माहिती होतं की देवाला हे मी काय सांगायचं, देवाला सगळंच माहिती आहे, केलं काय आणि केलं नाही काय. ही नोज इट ऑल. See, but when he fled from Absalom, पण जेव्हा तो अब्शालोमला सोडून पळाला, he didn't bring his resumes. त्याने रेझ्युमे आणले नाहीत.
Because he knew कारण त्याला माहित होतं that practical righteousness व्यावहारिक नीतिमानपणा is just a shadow, एक सावली आहे and that my God alone is the righteous आणि judge. माझा देव एकटाच नीतिमान न्यायाधीश आहे. ही Amen. बाकी मी केलं, मी इतका चांगला राहिलो, मी नीतिमान होतो, ही एक सगळी सावली आहे. I mean, you can explain it to the people, बघा, तुम्ही लोकांना समजावून सांगू शकता की नहीं ब्रदर ऐसा नहीं है, वो अच्छा मैंने किया, आपको मालूम है मैं कितना अच्छा, नहीं सिस्टर ऐसा नहीं है सिस्टर, मैं बहुत अच्छी हूँ सिस्टर. because people are of short memory. कारण लोकांची स्मृती छोट्या वेळेची असते. अभी सुना की फिर भूल गया, उसकोही लोक बोलते. But पण with God, देवाचं म्हटलं you don't need to explain him. या गेम्स खेळायला लागत नाहीत आणि देवाला काही स्पष्ट करून सांगावं सुद्धा लागत नाही. Just imagine David's men giving him comfort. म्हणजे कल्पना करा, दाविदाची माणसं येऊन दाविदाला तेव्हा सांत्वन देत असतील David, remember की दाविदा महाराज तुम्हाला आठवत आहे ना, when you brought that big giant down? तो मोठा धिप्पाड जेव्हा तुम्ही खाली पाडला, The whole world saw it, संपूर्ण जगाने पाहिलंय महाराज, and God also saw it, देवानी पण पाहिलंय त्या गोलातला तुम्ही कसं खाली पाडलं. and you had a big fan club, आणि किती मोठा तुमचा फॅन क्लब झालेला आहे. and आपले that fan fan- club was only women, आणि त्या फॅन क्लब मध्ये बायका मुली जास्त होत्या, मुली. and they all said आणि त्या सगळ्या म्हणाल्या Saul had slain his thousands, but David had slain his 10,000. शौलाने 1000 मारले, दाविदाने 10,000 मारले, असं म्हणाल्या. And so if people saw that there is no way जर लोकांनी पाहिलंय की काही मार्ग that नाही, God didn't see it, की देवानी पाहिलं नाहीये, असा काही मार्गच नाहीये. because if people saw it, कारण जर लोकांनी पाहिलेलं आहे, surely God has seen it. देवाने पाहिलेलं असणारच आहे. And so he will never allow Absalom to take the throne. तर David. अबशालोमला कधीही तो राज्य तुमच्या हातात न घेऊ देणार नाही. महाराज, बी ॲट पीस. You are David the legend, the living legend. तुम्ही दावीद आहात, तुम्ही एक जिवंत सैन्य आहात. Just remind God of that sword. केवळ देवाला आठवण करून द्या त्या तलवारीची, Remind him about Goliath. देवाला आठवण करून द्या गोलायतची, Remind him about the lion and the bear. देवाला आठवण करून द्या त्या सिंहाची, त्या अस्वलाची. But पण David quietly says, दावीद तरी शांतपणे म्हणतो, come on, put down that sword. चला ती तलवार खाली टाका. We are not fighting Absalom. चला चला तलवारी खाली टाका. आपण काय अबशालोमच्या विरोधात भांडायला, युद्ध करायला जाणार नाही. आय डोंट वॉन्ट टू प्रूव्ह एनी पॉइंट ऑफ माइंड. But David, you have to defend yourself. अहो पण दावीद महाराज, तुम्ही स्वतःला कुठेतरी डिफेंड करा, स्वतःला वाचवा, स्वतःच्या बचावात काहीतरी बोला. You are a good man. तुम्ही चांगला माणूस आहात. तुमचा मुलगा असा तुमच्या विरोधात ओपनली चाललाय. You have done so much for the Lord. तुम्ही प्रभूसाठी इतकं काही केलेलं आहे. बोला सर, थोडं बोला. David must have said, दावीद म्हणला असेल, yes, I am a giant killer. मी आहेच, म्हणजे त्या धिप्पाड गोलातला मारणारा मीच आहे, नो डाऊट अबाउट इट. But God is not very impressed with it. पण देव त्यावरती इम्प्रेस होत नाही ना. देवावर अशा गोष्टींची छाप पडत नाही. Because it is by his strength I did it. कारण देवाच्या शक्तीने मी केलंय. स्वतःच्या शक्तीवर गेलो असतो तर त्या गोलातनी 1000 वेळा मला मारला असता. See, to God, देवाला, I'm just a man who has often lost his way. मी एक असा माणूस आहे की जो नेहमी त्याचा रस्ता चुकलाय. देवासमोर, देवासाठी मी एक असाच माणूस आहे की जो नेहमी आपला रस्ता चुकलेला आहे. I'm a man who lives by his मी mercy. त्याच्या दयेवर जगणारा माणूस आहे. भुले थे भटके थे हम, असं आमचं गाणं आहे. So if I'm living by his mercy, तर त्याच्या दयेवर जर मी जगत आहे, how can I defend myself? कसं काय मी स्वतःचा बचाव करायला, हे बोलू ते बोलू, ऐसा बोलून वैसा करू. And I won't use a victory from 20 years ago to win an argument for today. आणि माझा 20 वर्षापूर्वीचा विजय आजचा वाद जिंकायला मी वापरणार नाहीये. Because God saw me in the valley. कारण देवाने त्या खोऱ्यात मला पाहिलेलं आहे. When I was fighting Goliath, he was there. मी गोलाशी झगडत असताना देव तिथे होता ना. देवाला काय सांगायचं वेगळं, देवाला माहित आहे. And God gave me victory. आणि देवाने मला विजय दिलाय. And that same God also saw me on the roof when I saw Bathsheba. आणि त्याच देवाने मला त्या घराच्या गच्चीवर, महालाच्या गच्चीवर सुद्धा मी बेतशेबाकडे वाईट नजरेने बघत असताना पाहिलेलं आहे. But he didn't throw me down. पण तरी त्या देवाने मला खाली फेकलं नाही. So I have to live by his mercy. मला त्याच्या दयेवरच जगावं लागेल ना. उसने ये देखा है, उसने वो भी देखा है, उसने मेरा सब देखा है. Are you getting me? कळतंय का? No pride in him. अजिबात गर्व नाही. He doesn't need me to tell him my story. काही गरज नाही की मी देवाला माझी कथा सांगावी. त्याला सगळंच माहितीये. He wrote it. त्याने कथा लिहिली माझी. So I am stepping out of the courtroom तर मी या कोर्टरूम मधून बाहेर चाललोय and letting him decide the sentence. आणि मी देवाला परवानगी देणार आहे की तू माझा दंड ठरव. तू ठरव माझं काय व्हावं. मी जगावं, मरावं, राज्य घ्यावं, राज्य सोडावं.
यू डिसाइड. So when you stop arguing your case, तर जेव्हा तुम्ही स्वतःची केस असं वादीवाद घालून आर्ग्यू करायचं संपवाल, you start trusting the judge who already knows everything about तेव्हा you. मग तुमचा त्या न्यायाधीशावरती विश्वास बसला असं म्हणायचं की ज्याला सगळंच माहित आहे. My God knows everything about me. अरे माझ्या देवाला माझ्याविषयी सगळं माहिती आहे. I don't need to remind him मी also. काही त्या देवाला आठवण करून द्यायची गरज नाहीये की देव बाप्पा तुला आठवतं ना, मी असं केलं होतं, मी हे केलेलं होतं, मी ते केलेलं होतं. God looks at the heart. देव आपलं हृदय बघतो. Imagine you are applying for a job, कल्पना करा तुम्ही एखाद्या नोकरीसाठी अप्लाय केलंय and instead of bringing your application that lists all your awards, आणि त्या ऍप्लिकेशन मध्ये तुमचे सगळे अवॉर्ड जे तुम्ही लिहिलेले आहेत ते आणायच्या ऐवजी and you walk in there आणि तुम्ही तिथे आलात समजा and you interview say to द्यायला. the boss, आणि तिथे बॉसला तुम्ही म्हणालात, you have seen my work for the past 10 years. गेली 10 वर्ष तुम्ही माझं काम पाहिलं असेल, You know how I stayed late at times. तुम्हाला माहिती असेल ना मी कितीतरी वेळेला उशिरापर्यंत थांबलो ऑफिस You also know I slacked off also at times. आणि कधी कधी म्हणजे मी असंही केलंय तसंही केलंय, तुम्हाला माहिती असेल. I'm not going to try to convince you about anything. आणि मी काही तुम्हाला बॉस पटवायचा प्रयत्न करणार नाहीये कशाविषयीनं That I am the best. की मी सगळ्यात चांगला आहे मलाच घ्या, असं मी तुम्हाला पटवायला आलेलो नाहीये. If you want me on the team, तुमची जी इच्छा असेल या टीम मध्ये मी असावं, then I am ready. मी तयार आहे. If you want to fire me, I will go. तुमची इच्छा असेल की या टीम मध्ये मी नसावं, तुम्हाला मला काढूनच टाकायचं असेल, आय एम रेडी इवन फॉर दॅट, मी त्याच्यासाठी तयार आहे. When you place the ball in the court of your boss, तुझ्या बॉसच्या कोर्ट मध्ये जेव्हा तू बॉल टाकशील, somewhere in his heart he will have mercy for you. कुठेतरी त्या बॉसच्या हृदयात तुझ्यासाठी दया येईल. Eh? येईल. I mean, today's people are different. अलीकडचे लोक मात्र वेगळे They आहेत. demand. अलीकडचा काळ वेगळा, अलीकडची पिढी वेगळी, अलीकडची पिढी सगळं डिमांड करते, ये हमारा हक है, मुझे चाहिए. And so tomorrow you make one mistake, they will throw you out. आणि उद्या तुझ्याकडनं एक चूक झाली तर ही पिढी तुला हकलून लावेल तुझ्या स्वतःच्या Because you घरातून. didn't live on the mercy, you demanded your rights. कारण की तू दयेवर जगला नाही, तू तुझा हक्क मागत होता. Today they will give you, आज ते तुला देतील, but they will keep your name in mind. पण तुझं नाव डोक्यात ठेवणार. One small mistake, आणि तुझ्याकडनं एक लहान चूक झाली तर ते Gone. दार दाखवणार की आउट फ्रॉम माय हाऊस, घर सोड. हे असं आहे अलीकडे लोक आहेत तो See? जरा विचित्रच झालेत अलीकडे मात्र. and so David lived with this kind of attitude that I live by your mercy. आणि दावीद या पद्धतीच्या या वृत्तीवरती जगला की मी तुझ्या दयेवर जगत आहे. He didn't try to interview for the role of a king again. आणि त्याने परत राजा व्हायच्या भूमिकेसाठी इंटरव्ह्यू केला नाही. He knew my boss has all the data. त्याला माहिती होतं माझ्या बॉसकडे माझा सगळा डेटा आहे. He just opens the PC and he will get all my data. त्याने त्याचं कम्प्युटर उघडलं तर त्याला माझा सगळाच लेखाजोखा दिसेल. So surrender is not weakness in the eyes of तर God. समर्पण म्हणजे देवाच्या नजरेमध्ये अशक्तपणा आणि कमजोरी नाहीये. It is confidence in the one who sees the full story. ज्या देवाला संपूर्ण कथा दिसत आहे त्याच्यावरचा तो विश्वास आहे की मी त्याला डेंजरसली समर्पित आहे. Amen. आमेन. Because we are often tempted to defend our mistakes. कारण बऱ्याच वेळेला काय होतं आपल्याकडनं ज्या चुका झालेल्या असतात त्या विरोधामध्ये आपला स्वतःचा बचाव करायला आपल्याला आवडतं की मैंने किया ही नहीं, लेकिन मैंने किया ही नहीं ना, See, मैंने किया ही नाही सर. How do we defend? कसा आपण बचाव करतो स्वतःचा? By showing our successes. असं दाखवून की पूर्वी मी किती यशस्वी होतो, बघितलं मैं कितना बड़ा आदमी है, मेरा नाम है. Don't see my mistake today, see my successes of आजची the माझी past. चूक बघू नका, मी भूतकाळात किती यशस्वी होतो, बघितलंय ना तुम्ही मी किती फेमस आहे, आजच्या माझ्या चुका बघायच्या नाही. But that is not the way God moves. पण देव अशा रीतीनं कार्य करत He नाही रे. sees what you do today. देव आज तू काय केलं ते पाहतो. आज I mean, I might be mean to my spouse, आणि माझ्या जीवन साथीदाराशी कदाचित मी थोडस स्वार्थीपणे वागत असेल, but you also know I give a lot of money to the poor. पण तुम्हाला माहितीये ना की मी गरिबांना किती पैसा वाटप, हा बायकोशी जरा मी खडूसच वागतो घरामध्ये, पण मी गरिबांना किती पैसा वाटतो. नको वाटू, घरात पहिलं बघ. माझ्यासारखी तर तोंडावर सांगेल पहिले घर का देख फिर बार का. And so this is trying to justify ourselves with our filthy rags. तर याला म्हणतात आपल्या घाणेरड्या चिंध्या घालून सुद्धा स्वतःचं न्यायीकरण करायला जायचं आणि म्हणायचं मैंने किया ही नहीं, मैंने किधर किया, आज मैं कितना अच्छा है देखो. See, we try to cover असं नाही, something by opening up some other sweets. आणि काहीतरी मिठाईचा डबा उघडून आपण झाकायचा प्रयत्न करतो. But when you stop trying to defend yourself, पण स्वतःचा बचाव अशा रीतीनं करायचं जर आपण थांबवलं ना, you realize मग कळतं that you don't have to carry the heavy burden of being perfect. मला परिपूर्ण व्हायचं ते भारी ओझं घेऊन फिरायची गरजच नाहीये की आय हॅव टू बी परफेक्ट. You can just be honest. तुम्ही प्रामाणिक राहा ना.
की मीही अशी आहे, देवाच्या कृपेने अजून बदलेन, सध्याला मी अशीच आहे. None of us is perfect. आपल्यातलं कोणीच परफेक्ट नाहीये. We are reaching that place. आपण तिथपर्यंत जात आहोत, But जाणार today I आहोत. am not. आज मी परिपूर्ण नाहीये. कोण परफेक्ट आहे? कोणीच नाही. And that keeps your feet on the soil. आणि हे कळलं ना की मी परिपूर्ण नाहीये, परफेक्ट नाहीये, तर त्यामुळे आपले पाय जमिनीवर राहतात, उगीच हवेत उडत नाही आपण. Otherwise, you have to carry your defense lawyer with you everywhere नाही you तर go. तुला तुझ्या बचावाचा वकील सगळीकडे घेऊन फिरावं लागेल की मेरा एक पर्सनल एडवोकेट है, मैं लेके ही घूमता है. तू ऐसा करता क्या है की वकील लेके ही When घूमता you है? trust in God, जेव्हा तू देवावर विश्वास ठेवतो, you don't carry your personal lawyer with त्या you. व्यक्तिगत वकील स्वतः बरोबर घेऊन फिरायची गरज नाही. Jesus becomes your lawyer. येशू तुझे वकील आहेत ना. अरे वकील काय लावतो स्वतःसाठी? Amen. आमेन. हालेलुया. I know of a man of God, he had 40 lawyers. मला एक देवाचे सेवक असे ठाऊक आहेत ज्यांच्या टीम मध्ये त्यांनी स्वतःसाठी 40 वकील ठेवलेले आहेत. 40 वकील. But none could help him. कोणीच त्यांना मदत करू शकेनात तरी सुद्धा. See? 40 वकिलापैकी एकही So वकील. you don't need to have a lawyer, you don't need to be your own defense lawyer. तुम्ही काही असे वकील ठेवायची गरज नाही, स्वतःचा बचाव करण्यासाठी सुद्धा काही वकील ठेवायची गरज नाही. You have the judge as your father, you have the lawyer as Jesus. न्यायाधीश तुझा बाप आहे, येशू तुझे वकील आहेत. मेरा अख्खा खानदान कोर्ट से रिलेटेड है सर. Praise God. होली होली ग्लोरी. अरे जोसेफ ग्लोरी. See, grace begins where excuses end. कारण जिथे संपतात ना तिथे कृपा सुरू होते. कारण लावू नका, नाही ऐसा हो गया, नाही फिर रोज कुछ ना कुछ होता ही है क्या. Where there is excuse, there is no grace. जिथे कारण आहेत तिथे कृपा येत नाही. कारण लावायची बंद करा. And David's peace came from the fact that he stopped trying to fix his own life. आणि दाविदाची शांती कुठून आली की त्यांनी स्वतःचं जीवन स्वतः दुरुस्त करायचं सोडूनच दिलं ना, तिथून तो शांत झाला. You try to fix your inner life, the outside life will be fixed automatically. तुम्ही तुमचं आतलं जीवन व्यवस्थित दुरुस्त करून ठेवा, तुमचं बाहेरचं जीवन अगदी दुरुस्तच असेल. Be confident in the inside that God is with you. आतून विश्वास ठेवा की देव माझ्या सोबत आहे. Your outside will be taken care of. म्हणजे तुमचं बाहेरचं सगळं देव सांभाळून घेईल. संपलं. See? आज सगळे गोंधळ आणि मग बाहेरून मॅनेजमेंट, फायर फायटिंग मॅनेजमेंट कशाला? It will not work. ते नाही होत. अंदर से सब सही रखो, बाहर से सही होता है. And so when King Hezekiah was told तर हेजिकिया राजाला जेव्हा सांगण्यात आलं he was going to die, की तू मरणार आहेस, he did something which was very different from David. त्याने असं काहीतरी केलं जे दाविदापेक्षा थोडं वेगळं होतं. He turned his face to the wall त्यानं आपला चेहरा भिंतीकडे वळवला and he said, आणि म्हणाला, Lord, प्रभू remember my good works. माझी चांगली कामं लक्षात ठेवा. Remember my resume. आणि माझा रेझ्युमे तुला माहित आहे ना, मी सगळं लिहिलं होतं त्याच्यात. I gave it to you. मी तुला दिला ना माझा रेझ्युमे, लक्षात ठेव. I have been very faithful मी किती विश्वासू राहिलो and did what was good in your sight. तुझ्या नजरेत जे चांगलं आहे ते मी केलं. मी किती इमानी आहे. Yes, Hezekiah was a good king, आणि हिजकिया होताच चांगला राजा, यात वाद नाही. but he blew his own trumpet. पण त्याने स्वतःचा कर्णा देवासमोर असा राजांच्या राजाशी तू बोलताना स्वतःचा कर्णा असला वाजवतो का? Say, but David was so different. दावीद किती वेगळा होता बघा. दावीद असं काहीच बोलला नाही देवाला. दावीद देवाला म्हटला, तुला जे ठीक वाटेल ते तू माझं कर, माझा तुझ्यावर विश्वास आहे. तार नाही तर मार, माझा विश्वास तुझ्यावर आहे. And the difference is, फरक हा आहे, in the moment of Hezekiah's crisis, हेजिकियाचे हे जे सगळे संघर्षाचे क्षण होते, he was reaching for his track record. त्यामध्ये तो आपल्या ट्रॅक रेकॉर्ड कडे गेला की मी भूतकाळात काय काय केलं, मी किती चांगला Lord, आहे. I will bring my file. प्रभू माझी फाईल मी तुझ्या समोर आता घेऊन येतो. You read it. माझी फाईल तू वाच, मी किती चांगला राहिलेलो आहे बघ. And I know you have to heal me. आणि मला माहितीये तू मला बरं करायलाच लागणार आहे. But David, on the other hand, पण दुसऱ्या हाताला दावीद reached not for his file, but for God's character. त्याची फाईल घेऊन आला नाही, तर त्याच्या चारित्र्य त्याने देवाला He सादर. brought God's character file. आणि देवाच्या चारित्र्याची फाईल तो घेऊन आला. If you bring God's character file to God, देवाच्या चारित्र्याची फाईल जर तू देवाकडे आणली, God will speedily help you. ते पटकन तुला मदत करेल. But देवाच्या if you bring चारित्र्याची your फाईल. own file before पण God, स्वतःच्या सद्गुणांची फाईल तुझं देवासमोर घेऊन आला, God will hesitate to give you. तर देव डगमगणार Justice. तुला द्यायला. देव तुला न्याय द्यायला डगमगणार. देवाकडे येताना देवाचं गुणगान करत ये, स्वतःचं गुणगान बंद कर. देवाचं गुणगान करत ये, देव तुला आशीर्वाद देऊन मोकळं करेल. Are you understanding this? कैसा है का? खुद की छोड़ो, प्रभु की देखो. So मी चांगला. Hezekiah asked for more
time to finish his work. हेजिकियाने वेळ मागितला की माझं काम संपायला मला अजून थोडा समय दे. But David asked for God's will to be finished in him. दाविदाने मागितलं की तुझी इच्छा माझ्या जीवनात पूर्ण व्हायला समय दे. And so true peace, खरी शांती, it's not found in reminding God how good you are, खरी शांती देवाला या गोष्टीची आठवण करून देण्यात नाहीये की तू किती चांगला but आहे. true peace comes when you remind God how good he is. खरी शांती देवाला ही आठवण करून देण्यात आहे की तू किती चांगला आहे. Are you getting me what I'm काय saying? का मी किती चांगला आहे नाही, तू किती चांगला आहे. की तेव्हा मी मरणारच होतो पण तू वाचवलं. Yes. गोलायतनी मला 10-20 मारलं असतं पण तुझ्या पायी मी त्याला मारलं. तू चांगला. You change your language. तुम्ही थोडी भाषा बदला सर. Blessing that has to come after 10 days will come tonight. 10 दिवसांनंतर येणारे आशीर्वाद आज रात्री येतील. आणि खास करून आपण आपली बाजीरावगिरीची भाषा सोडलीच पाहिजे. आय एम सॉरी, मी पण पुण्याचीच आहे, सदाशिव पेटी अस्सल, पण आपल्याला ते सोडायलाच लागेल आणि भाषा बदलावी लागेल. Say, देयर इज नो अदर ऑप्शन. that's why David had a golden heart. म्हणून दाविदाचं हृदय गोल्डन आणि सोनेरी म्हणतात. मैंने किया देखा, मैंने किया देखा, मेरे वजह से हुआ. क्या मेरे वजह से Say, हुआ? and that is why, म्हणून though Hezekiah had a more perfect life, हेजिकियाचं जीवन तसं परिपूर्ण होतं, फारसा चुकला धडला नव्हता तो. no mistakes, काही not चुका much. नव्हत्या, फारशा चुका बिका हेजिकिया राजाने केल्या नव्हत्या. दाविदाने दुसरीकडे Yet तरी David became the man after God's own heart. दावीद देवाच्या हृदयामागचा माणूस झाला. Because on paper, कारण ऑन पेपर, Hezekiah looked more perfect. ऑन पेपर कागदावरती हिजकिया राजा परिपूर्ण 100 out of 100, 99.5 out of 100. But David was more concerned with the refiner than the gold. पण दाविदाला सोन्यापेक्षा जास्त सोन्याच्या भट्टीवर बसलेल्या सोनाराची पडलेली होती. सोनं सोड रे, सोनार बघ. Are you सोनं getting- सोड, ते बनेलच कधी ना कधी. सोनार बघ. And so David was called a man after God's own heart. तर दाविदाला देवाच्या हृदयामागचा माणूस असं नाव आहे. Not because he was perfect, तो परिपूर्ण होता म्हणून नाही, त्याने चुका केल्या नाहीत म्हणून नाही, but because he was perfectly honest. पण परिपूर्ण रीतीनं तो प्रामाणिक होता. अगदी प्रामाणिक की असं आहे असंच आहे. So there is a difference between a clean house and a golden heart. तर स्वच्छ हृदय आणि सोनेरी घर ह्याच्यात फरक आहे. A clean house and a golden heart. स्वच्छ घर आणि सोनेरी हृदय. स्वच्छ घर आणि सोनेरी हृदय. God needs ह्याच्यात a फरक आहे. golden heart, देवाला सोनेरी हृदय हवंय, not a clean house स्वच्छ घर नाही. that speaks of your body म्हणजे शरीर, on your outside. बाहेरचं शरीर, त्याच्याविषयी हे बोललं जात आहे. And so in the Bible, तर बायबलमध्ये Hezekiah is praised for doing everything right. हिजकिया राजाची स्तुती होते, त्याने सगळं काही बरोबर केलेलं होतं त्याविषयीनं. But when he was tested, पण जेव्हा त्याची पारख झाली, he pointed to his own record. त्याने स्वतःचा रेकॉर्ड देवाला दाखवला की बघ मी सात्विकतेनं सरळतेनं तुझ्या समोर चाललेलो आहे देव बाप्पा. While David, who is known for failure, आणि दावीद जो सारखं पडायचा, धडायचा, चुकायचा, त्याविषयी त्याची एक ख्याती होती. he only pointed to God. त्याने नुसतं देवाकडेच इशारा केला. See, God does not want a robot. देवाला रोबोट नको, मशीन नहीं चाहिए प्रभु को. A robot who follows every rule of God जो perfectly. रोबोट देवाचा प्रत्येक नियम परिपूर्णपणे पाळतो, कारण तो प्रोग्राम मध्ये टाकलेलाच आहे. See, when you have live children at home, the house will be a mess. घरामध्ये खरीखुरी मुलं असली की घर घाण होणार. But if your घरामध्ये house is full of dolls, there won't be a mess. पण घरात जर भावल्या असतील तर घरात घाण होणार नाही. खरीखुरी मुलं घरात असली की घर घाण होणार. See, you will say, I don't want 100 dolls. Even if I have 2 live children, it is enough. मग तुम्ही काय म्हणाल, 100 भावल्यांपेक्षा 2 खरीखुरी मुलं, देवा घरची फुलं मला देवानी द्यावी. But see, some will say, पण काही लोक म्हणतील but your house will be a mess. अरे पण घर घाण होईल ना. घरात मुलं म्हटलं की घर घाण होतं. But that is the joy. पण तोच तर आनंद आहे की घरात पसारा, पसारण, गुजरातीत एक शब्द आहे पेसारण. घरात पसारा दिसलाच पाहिजे. Because these are living children. आणि खरीखुरी जिवंत मुलं आहेत ज्या There is घरात that मुलं- joy. त्यात तो आनंद. ज्या घरात लहान बाळ असतात तिथे पसारा असतो. And so God wants a friend who trusts him completely. तर देवाला असा मित्र हवा आहे की ज्याचा देवावर पूर्ण विश्वास असेल. And that's why Hezekiah's perfection, म्हणून हेजिकिया राजाची परिपूर्णता it cracked. तिथे तुटली. And David's gold was shining more brilliant. आणि दाविदाचं सोनं मात्र अजून जास्त चमकायला लागलं. Say, आमेन.
Amen. आमेन आमेन आमेन. And Hezekiah's pride was his possession. आणि हेजिक्याचा गर्व त्याच्या पदात होता. You know, after he was healed, हिजकिया बरा झाल्यावर did he fall at the feet of God? तो जाऊन काय देवाच्या पायी पडला? No. नाही. Soon after, अगदी लगेच he invited all the Babylonian kings and nobles त्याने बाबेल देशातल्या सगळ्या राजांना आणि अधिकाऱ्यांना बोलावलं and he showed all his treasures. आणि सगळा खजिना त्याने आपला स्वतःचा त्यांना दाखवला See, I am such a great king. की मी किती महान राजा आहे. आओ देखो सब देखो. See, there he was boasting of his integrity, here he was boasting of his treasure. देवासमोर सरळतेविषयीनं बरगळला आणि इथे येऊन आता खजिना सगळ्यांना दाखवतो, म्हणतो मी मोठा आहे. See, God has to work in that person. असं नाही, देवाला त्या माणसाच्या आत काम करायला लागतं. Even Jacob said, याकोब पण म्हणाला, if you give me food, clothing, shelter, you shall be my तू God. मला अन्न वस्त्र निवारा दिला तर तूच माझा देव होशील. God didn't say, from today your name is Israel. देव असं नाही त्याला त्या क्षणी म्हणाला की आजपासूनच तुझं नाव इस्रायल आहे. No. नाही, God said, I know now your heart. देव म्हणाला आता मला तुझं हृदय कळतंय. You are a little bit like Hezekiah. तू थोडा हिजकियासारखा You have आहे a little bit of Saul in you. आणि थोडा शौल पण तुझ्यात आहे. Yet you are not like David. तरी दाविदासारखा अजून तू झाला नाहीस याकोबा. So I have to work in you. मला तुझ्यात काम करावं लागेल. थोडी तुझी नाडी आज मला कळली आहे, बट बहुत सारा काम अभी बाकी है. आज तुझे मी इस्रायल बोलेगा नहीं, जिस दिन तोड़ेगा से- उस दिन बोलेगा ये इस्रायल है. Because Hezekiah showed all his treasures. कारण हिजकिया राजाने सगळा खजिना दाखवला. And so the prophet came and said, you showed all your treasures. मग संदेश येऊन त्याला म्हणाला तू सगळा खजिना दाखवला, It will all be gone in a moment सगळं now. एका क्षणात जाणार आहे बघ. आता सगळं तुझं एका क्षणात जाणार. But David's humility, पण दाविदातली नम्रता it was the poverty of his spirit. त्याच्या आत्म्यातलं दारिद्र्य होतं की मी आत्म्यात गरीब आहे. You deck him with gold, still he will have a poverty in spirit. तुम्ही दाविदाला सोन्याने मढवा तरी त्याच्या आत्म्यात तो गरीबच असणार आहे. And mind you, he was the richest man in Israel. आणि इस्रायल मधला सगळ्यात श्रीमंत माणूस दावीद होता बरं का. माइंड यू, हे लक्षात ठेवा. By his money the temple came up. त्याच्या पैशाने मंदिर उभं राहिलं होतं दाविदाच्या. सगळ्यात श्रीमंत इस्रायल मधला माणूस दावीद, पण आत्म्यात एवढा गरीब. He was richer than Hezekiah, हिजकियापेक्षा जास्त श्रीमंत होता दावीद राजा, but he had a golden heart. पण हृदय सोन्याचं. He made mistakes, त्याने चुका but he केल्या, had a golden heart. पण हृदय सोन्याचं. And so when Hezekiah received 15 more grace years, मग हिजकिया राजाला जेव्हा अजून 15 वर्ष कृपेची देवाने देऊन टाकली, suddenly his mind changed. अचानक त्याचं मन बदललं. He invited all the people. त्याने सगळ्या लोकांना आमंत्रित केलं See my bank account. की बघा बघा माझ्या बँकेत किती आहे बघा. HDFC मध्ये किती आहे पैसे बघा. HDFCत माझं किती अकाउंट आहे बघा. रोलिंग आहे, रोलिंग आहे, लाईफ रोलिंग होएगा आगे. He showed all the gold, he showed all the silver, सगळं सोनं दाखवलं, सर्व चांदी दाखवली, as if he had earned it. जणू काय त्यानेच कमवलं असेल. हा? But David said, पण दावीद बोलला, you know, when he was collecting money, दावीद जेव्हा पैसा गोळा करत होता and when he was giving his money आणि त्याचा पैसा देत होता for the building of the temple, मंदिर बांधायला, what did he say? काय बोलला? Oh God, दे बाप्पा, everything comes from you. सगळं तुझ्याकडून आलंय, Everything comes सगळं from तुझ्याकडून you. आलेलं आहे. मी खातो ते अन्न, मी राहतो ते घर, मी He घालणारे said it. कपडे तू He दिले. said it. बोललाय दावीद, Everything comes from you, सगळं God. तुझ्यापासून येतंय दे बाप्पा. And we have given you only that you have already given to us. आणि आम्ही तेच तुला परत करतोय तुझं मंदिर बांधण्यासाठी जे तूच आम्हाला दिलंयस. You gave it to me, I gave it back तू to मला you. दिलं, मी तुला परत केलं. काय विशेष आहे? Say, देवानी दिलं, देवाला मी परत केलं. त्यात काय बढाय मारायच्या? इतनी कमाई आई कैसे? प्रभू ने करवाई ना. Hezekiah looked at his riches and saw power. पण हिजकियाने धनसंपत्तीकडे पाहिलं स्वतःच्या आणि त्याचं सामर्थ्य त्याच्या लक्षात आलं की किती मी पॉवरफुल आहे. He was like Nebuchadnezzar who said, by my own hands I built this Babylon. नबुकदनेस्सर राजासारखा निघाला हिजकिया राजा, जो म्हणतो की पहा मी माझ्या स्वतःच्या हाताने हे नगर बांधलंय. If you want grace to rest upon you, तुझी जर इच्छा असेल, मनोभावे की देवाची कृपा माझ्या डोक्यावर यावी, have the attitude of David. जरा दाविदाची वृत्ती ठेव बेटा. थोडा नम्र बनो, कुछ नाही होता. असे ते कुठल्या Because देशाचे आपण राजा राणी? David saw at his riches कारण दाविदाने त्याच्या धनसंपत्तीकडे पाहिलं and only saw God's grace. आणि फक्त देवाची कृपा पाहिली की माझ्यासारख्या माणसावर तुझी किती कृपा झाली. And even if David lost even the last coin, आणि दाविदाचं शेवटचं नाणं जरी गेलं,
he still तरी had the King of Kings with him. राजांचा राजा त्याच्या सोबत होता ना. And now David's return is one of the most beautiful stories you can read in the Bible. आणि दावीद जे परत येतो ना नंतर, ती अतिशय सुंदर कथा आहे बायबल मधली एक. The most beautiful I told you so moment. एक अतिशय सुंदर कथा की जी मी तुम्हाला सांगितलेली आहे बहुतेक, की तो परत जेव्हा आला. Amen. आमेन. I told you so. मी सांगितलं तुम्हाला. Isn't it? तो Some म्हणजे people say. तो क्षण, दाविदाने तो क्षण तिथे परत त्यांना आठवणी दिला. आय टोल्ड, डिडंट आय टेल यू, मी तुला बोललो होतो ना, मी तुला म्हटलं होतो ना, काय की देवाला मला आणायचं असेल तर मी येणारच. Yes. काय करायचा पोस्टमॅन बाइबल नैन बिशप को लेके घूम और बाइबल लेके घूम. प्रभु को मैं चाहिए तो प्रभु मुझे ऐसे भी लेके ही आएगा. See, without arrogance he said it. अजिबात उद्धटपणा न बाळगता तो म्हणाला. See, डिडंट आय से, he who does not fight for his throne जो स्वतःच्या सिंहासनासाठी भांडत नाही ना, will be peaceful in heart and he will have more confidence. तो हृदयाने शांतीत असणार आणि त्याला विश्वास प्राप्त होणार. David did not fight for the throne. दाविदाने काही सिंहासनासाठी भांडणं केली नाही. He left it in God's hand. त्याने देवाच्या हातात सोडलं की तुला जर अबशालोमाला द्यायचंच असेल देऊन टाक, आय डोंट माइंड. He did not kidnap the crown. त्याने काही तो मुकुट किडनॅप केला नाही, He चोरून didn't आणला. say hide it in the vault. किंवा तो असंही म्हणाला की माझा तो मुकुट आहे तो कुठे तिजोरीत लपून ठेव म्हणजे अबशालोमला मिळणारच नाही. आणि मी ते चावी फेकून देणार हो पाणी. का? दे No. बाप्पा, अबशालोम आहे तो, कुठूनही शोधून आणेल, तेराही बेटा आहे. He left it in God's hand. त्याने देवाच्या हातात सोडून दिलं. प्रभूला जे योग्य वाटेल ते प्रभूनी When you करावं. leave it in God's hand, असं सगळं देवाच्या हातात सोडलं ना, when you leave the crown in God's hand, आणि मुकुट सुद्धा जर देवाच्या हातात सोडला ना, God will preserve that crown for you. देव तो मुकुट तुझ्यासाठी सुरक्षित ठेवेल. God will say, I will preserve it in heaven. देव म्हणेल की मी स्वर्गात तुझा मुकुट सुरक्षित ठेवणार आहे आणि एक दिवस तुला देणार. आणि एके दिवशी तो मुकुट मी तुला हँडओव्हर करीन. Amen. आमेन. So when you chase even what belongs to you, तर जे तुझं आहे, जो हक से मेरा आहे, त्याच्याही मागे जरी तुम्ही गेलात it somehow starts chasing you back. तरी ते परत तुझ्या मागे मागे येतं ना. म्हणून You have to stop chasing it. हक्कांच्या मागेही मला जायचं नाही. बनता तो मेराही है बट मुझे चाहिए नहीं शांती. Hey? बनता Abraham तो मेराही है. Abraham but said, मुझे take the land what you want. अब्राम म्हणाला, घे तुला जे हवं ते कर बाबा. जा लोटा, तुला बघ, इकडं बघ, तिकडं बघ, जे तुला हवं यू सिलेक्ट, यू टेक अँड यू गो. After he went, तो लोट गेल्यावर God said, देव बोलला, Abraham, अब्रामा, again look to the north, south, east, west. चल आता तू बघ चारी दिशेनी, That is all yours. हे सगळंच तुझं आहे. अरे पण त्याला दिलं होतं ना. पण त्याने नेलं, त्याला दिलं ना. See, because God's timing is never late. देवाची वेळ कधी अशी उशिरा होत नाही. It's just dramatic. एक असं नाट्यपूर्ण असतं सगळं ते, ड्रॅमॅटिक. If the Lord is pleased with me, He will bring me back. प्रभू जर माझ्यावर खुश असेल तर प्रभू मला परत आणेल. And so he stayed in the wilderness just long enough रानामध्ये तो राहिला, पुरेसा राहिला that the people may realize की लोकांना कळावं that life under the rebel Absalom अबशालोम, जो बंडखोर अबशालोम, त्याच्या हाताखालचं जीवन is a complete disaster. संपूर्ण विनाश, विनाश, so विनाश. how will the people come to know? लोकांना कसं कळणार? David has to stay in the wilderness for some time. त्यासाठी दाविदाला थोडे दिवस रानात राहावं लागेल, तर लोकांना कळेल अबशालोमाच्या हातातलं राज्य पूर्ण विनाश आहे. And so David stayed in the wilderness तर दावीद रानात राहिला and people were in interaction with Absalom आणि लोकांची चर्चा मग अबशालोमशी व्हायला लागली. and they लोक came to know आणि मग लोकांना कळलं this fellow is not worth. ये अबशालोम ठीक नहीं है, अपना डेविड अच्छा था. अपना दावीद राजा ही अच्छा है बाबा, ये इसका कुछ बराबर नहीं Yes. चल रहा. And so when लोक आहेत, लोकांच्या सगळं लक्षात and येतं, so when त्यांना दाढ डोळे David असतात. returned back, तर दावीद जेव्हा परत आला, he did not come as a conqueror. तो एक विजयी, महाविजयी असा नाही आला. He didn't come there smashing doors. आणि अशी दारं इकडे तिकडं जोरात उघडत वगैरे दाखवत आला नाही. चला माझं बरोबर 4-5 लोक असतात. असताना लोकांच्या मिरवणुका कशा असतात, You मेरी know, टीम. when they win the parliament election, समजा काही इलेक्शन लोकांनी समजा जिंकलंच, you know how they walk. लोक कसे चालतात. But David didn't walk like that. दावीद तसा नाही चालला. दावीद तसा चाललाच नाही. He came back as though his children have called him back. दावीद असा आला की जणू त्याच्या मुलांनी त्याला परत बोलवलं असेल Yes. की मेरे बच्चे मुझे वापस बुला रहे थे, मैं आ गया. He stood by the Jordan River यार्देन नदीपाशी उभा राहिला
Maybe his beard was longer now. आणि आता दाढी थोडी मोठी तर झालीच असेल, एवढे दिवस गुहेत रानात, Still wearing his wilderness clothes. आणि रानातलेच कपडे अजून आहेत घातलेले. See, sometimes कधी कधी life will mess up your hair just to fix up your character. कधी कधी आयुष्य तुझे केस बिघडवून टाकेल, तुझं चारित्र्य सुधारायला. वा वा, क्या बात आहे सर. कधी कधी आयुष्य तुझे केस बिघडवून टाकेल, तुझा आतला स्वभाव सुधारायला. And so wilderness seasons are not punishments. तर रानातले ऋतू म्हणजे शिक्षा नसतात काही. God is planning to upgrade you. देव तुला अपग्रेड करायला मागतोय की जल्दी जल्दी सीखले बच्चा, जल्दी जल्दी सीखले. That's why Psalm 29:11 says, म्हणून स्तोत्र 29 आणि त्यातलं 11वं वचन म्हणतं, the Lord gives strength to his people. देव त्याच्या लोकांना ताकद देतो. The Lord blesses his people with peace. देव आपल्या लोकांना सामर्थ्य देईल आणि यहोवा आपल्या लोकांना शांतीने आशीर्वादित करेल. Now David is there near the Jordan River, आता दावीद यार्देन नदीपाशी आहे, other side of the river, नदीच्या पैल तिरी आहे, and the leaders of Israel are arguing आणि इस्रायलचे सगळे पुढारी तिथे वाद घालतायत who is going to get David back. की आता दावीदाला परत कोण आणणार. Because when David fled, कारण दावीद जेव्हा पळून गेला, he didn't just leave a building, तेव्हा दावीद फक्त बिल्डिंग सोडून गेला असं नाही, he left a vacuum in that place. त्या जागेत एक तो पोकळी सोडून गेला. People पोकळी. missed him. लोकांना त्याची आठवण येत होती. पीपल वर मिसिंग हिम, मिस करत होते लोक त्याला. And most of the important people, आणि सगळ्यात जास्त महत्वाची जी माणसं होती, like the elders, the politicians, जसं वडीलजन आणि राजकारणी लोक and the army generals, आणि सैन्यातले सगळे अधिकारी, they now were chasing the new thing. ते आता नवीन गोष्टीच्या मागे लागले. You know how it is. कसं असतं तुम्हाला माहिती आहे People ना, love shiny things, new things, लोकांना new leader, लोकांना नवीन लीडर, चमकदार गोष्टी आवडतात. because they come with new promises. कारण नवीन लीडर नवीन वचनं घेऊन येतात, सगळं चमकदार असतं, फ्लॅशी And though असतं. their promises may not be kept later, but they come up with new promises, and आणि- there are lots of gullible people नवीन who लीडर can नवीन fall वचनं prey घेऊन to it. येतात, आणि ती वचनं जरी त्यांनी पूर्ण केली नाही तरी सुद्धा प्रजेमध्ये अनेक लोक असे असतात की जे त्यांना आहारी जातातच. But then a time comes, reality shows. पण मग एक वेळ येते, वास्तविकता हिट होते. Amen. रियालिटी हिट्स. That's why Bible says, do not follow the crowd in doing wrong. म्हणून बायबल म्हणतं, चुकीचं करण्यात, गर्दीच्या मागे लागू नका. सब कर रहे गलत, इसके लिए तू ही करना गलत, ऐसा बराबर नाहीये. Yes, Exodus 23:2. निर्गम 23:2. And so they all wanted Absalom's youth. सगळ्यांना अब्शालोमाची जवानी हवी होती, They all wanted Absalom's flashy promises. आणि सगळ्यांना अब्शालोमामध्ये चमकदार फ्लॅशी वचनं जी होती ती हवी होती. But once Absalom was gone, पण एकदा का अब्शालोम गेला, he was killed. तो मेला. See, I don't want to tell that story there because we are going to turn somewhere else then. मला ती कथा इथे सांगायची नाही, नाही तर मग आपली दिशा तिकडे वळेल. But we know he died. आपल्याला माहितीये मगाहून अब्शालोम मेला, And then the nation woke up like from a bad dream. आणि मग तो देश एखाद्या वाईट स्वप्नातनं जागा झाल्यासारखा जागा झाला. And they knew that they didn't just need a king, they needed a fatherly figure. आणि मग त्यांना कळलं की आपल्याला फक्त जवान राजा गरजेचा नाही, आपल्याला एक बापासारखा कोणीतरी माणूस गरजेचा आहे. आपण पोरके आणि अनाथ पडलोय, कोई बाप चाहिए अपने ऊपर. See, they didn't want a king, त्यांना राजा नको होता, आता a fatherly figure. त्यांना आता बापासारखा कोणीतरी हवा होता. David was a fatherly figure. आणि दावीद बापासारखा होता, And David's return was powerful आणि दाविदाचं परत येणं सामर्थ्यवान because होतं. he did not force his way back. कारण दाविदाने बळजबरी करून मार्ग काढला नव्हता परत यायचा. Because what is real does not need to shout. कारण जे खरं असतं ते आरडाओरडा करून हे खरंच आहे असं म्हणायची गरज नाही. ते खरंच आहे. Truth will wait, सत्य वाट बघणार, but it will succeed. पण यशस्वी सुद्धा होणार, कारण सत्यमेव जयते. आज नाही तो उद्या सत्यच विजयी होणार आहे. And when it returns, it does not beg for attention also. आणि ते सत्य परत आलं की माझ्याकडे बघा ना, माझ्याकडे लक्ष द्या ना, असं म्हणतच नाही. See, Bible says बायबल म्हणतं in Proverbs 29:4, नीतिसूत्र 29 त्यातलं 4थं वचन, a wise king brings stability to his people. जो सुज्ञ राजा आहे तो आपल्या लोकांना स्थिर स्थावरता देतो. And so David waited until the leaders' hearts repented. तर दाविदाने वाट पाहिली. जोवर हे सगळे लीडर लोक पश्चाताप करत नाहीत तोवर दाविदाने त्यांची वाट पाहिली. He did not self-invite him. He was waiting upon the people to invite him. त्याने स्वआमंत्रण केलं नाही स्वतःला, तर त्याने लोकांवरती ते ठेवलं की लोकांनी मला आमंत्रण दिलं आणि म्हणाले या की मी जाईन.
Can you imagine David's heart? म्हणजे दाविदाचं हृदय कसं असेल बघा. He won the battle. त्याने युद्ध जिंकलं. His son was dead. त्याचा मुलगा मेला. He could come back like a king. तो राजासारखा परत येऊ शकत He होता. didn't come back नाही आला तसा. असं काही नाही की- because he was not interested in the throne. कारण त्याला सिंहासनामध्ये इंटरेस्ट नव्हताच. He wanted a throne with loyalty. मला इमानदारीनं सिंहासन हवं आहे. मला राजकारण खेळायला सीटवर बसायचं नाहीये. I don't want power without relationship. मला देवाशी नातं न बांधता सामर्थ्य नकोय. I don't want power without having relationship with the people also. आणि लोकांशी नातं न बांधता मला सामर्थ्य नकोय. आय डोंट वॉन्ट टू प्ले दिस पॉवर गेम एनीमोर. Because David understood कारण दाविदाला कळलं that real leadership is not about position, खरं पुढारी पण कुठल्या पदात नाही, it's about connection. संपर्कात आहे. मग त्याला लीडर म्हटलं नाही तरी तो लीडरच राहतो का? कारण तो संपर्कच त्याचा लोकांशी तसा आहे की ही जस्ट डुईंग इट ॲज अ लीडर. So it is better to be called back with love तर प्रेमाने कोणी आपल्याला परत बोलवावं ते चालेल, than be pushed back with force. ढकलून ढकलून बळजबरीनं मी परत येणार ते नको. प्रेमाने कोणी बोलवावं आम्ही हाजीर आहे. Forced crowns are always very heavy to wear. बळजबरीनं घातलेले मुकुट फार जड असतात डोक्याला. Forced crowns are always very heavy to wear. बळजबरीनं घातलेले मुकुट डोक्याला जड पडतात. दिस इज अ पंचिंग लाईन. But invited ones fit on your head perfectly. पण जे आमंत्रित केलेले आहेत ते मुकुट तुझ्या डोक्याला बरोबर बसतात. That's why Bible says, म्हणून बायबल म्हणतं humble yourselves before the Lord प्रभू समोर स्वतःला नम्र कर, and he will lift you up. प्रभू तुला वर आणेल. See? And so imagine the scene. मग आता चित्र तुम्ही तयार करा. A group of tribal elders are seated together. काही सगळे वडील जन एकत्र बसलेले आहेत. Most of them are very embarrassed त्यातले जास्तीत जास्त थोडेसे लाजलेले आहेत because they had sided Absalom. कारण की त्यातल्या अनेकांनी अबशालोमला साथ दिली होती, दाविदाला नाही त्यावेळेला. तर त्यातले बरेच थोडेसे असे लाजलेले आहेत And they are whispering आणि कुजबुजतायत because they realized कारण त्यांना कळलेलं आहे they had backed the wrong horse. आपण चुकीच्या घोड्याला साथ दिली. असल घोड़ा तो ये है, अपन गलत घोड़े को साथ दे दिए. ये कौन सी पार्टी को अपने साथ दी. And so one elder remembers, मग एका वडील जनाला एल्डरला आठवण येते, oh, remember how we shouted आपण कसे ओरडलो होतो in ना Hebron, हेब्रॉन मध्ये, long live King Absalom. अबशालोमाचा विजय असो, अबशालोमाचा विजय असो. I don't know why I हो shouted ना, that मी way. काय एवढ्या जोरात त्या दिवशी ओरडलो असेल माहित नाही. अभी किधर मुंह मेरा काला करू. I was right in the forefront. अगदी पुढे होतो मी लीडरशिप घेऊन. अबशालोमाचा विजय असो. The second elder says, दुसरे एल्डर म्हटले असतील, yes, हो ना, I too was next to you. You मी didn't see तुमच्या me. शेजारीच होतो, तुम्ही पाहिलं नाही का. अशा वेळेला I लोकांना also एकमेकीचं- said Absalom should be the मी president. पण म्हटलो होतो अबशालोम को प्रेसिडेंट बनाओ, अबशालोम को प्रेसिडेंट The बनाओ. third elder says, मग तिसरे एल्डर म्हटले असतील, I am also at fault माझी चूकच आहे, because I also wore a t-shirt. मी टी शर्ट घातला होता. Vote for Absalom. वोट फॉर अबशालोम, अबशालोमला मत द्या. कुठे टी शर्ट अभी फेक दिया, फेक नहीं पड़ेगा, ऐसा टी शर्ट थोड़ी पहनते. See, nothing hurts more than realizing you clapped for the wrong person. कसं असतं जेव्हा आपल्याला कळतं की मी चुकीच्या माणसासाठी टाळ्या वाजवल्या आहेत, तेव्हा आतमध्ये जे बोचतं ना, ते असं हृदयात खिळा बोचकल्यासारखं बोचतं Amen. की मी चुकीच्या माणसासाठी टाळ्या वाजवल्या. And then another elder says, मग अजून एक एल्डर how म्हणतात, stupid of me. मी तर किती मूर्ख. David killed Goliath दाविदाने गोलातला मारलं and he saved us from the Philistines. आणि पलिष्ठांपासून आपल्याला सगळ्यांना वाचवलं. And here we are not supporting him. आणि इथं आपण दाविदाला आधार दिला नाही, साथ दिली नाही. आपण पण सगळे वेडे वेडे बेगाने शादी में अब्दुल्ले दिवाने सगळे अशाच निघालो आपण पण. David is out there in the dirt दावी तिथे घाणीत आहे, रानात आहे, and we are sitting here on chairs. आणि आपण बसलोय खुर्चीवरती आरामात. So we should do something now. आपण काहीतरी करायला हवं. We should make amends now. आपण काहीतरी आता चुका सुधरवल्या पाहिजेत आपल्या. We have to bring our king back. आपण आपल्या राजाला परत आणूया. David didn't go on his दावीद नाही, own. दावीद स्वतःहून आला नाही परत. You must have not known this truth. तुम्ही हे सत्य कदाचित समजून घेतलं नसेल, पण दावीद स्वतःहून परत राज्यात आला नव्हता. And then मग Zadok the high priest comes सदाव जो यादव, जो प्रमुख याजक, तो आला. and he says, म्हणाला, my king David माझ्या दावीद राजा, is not going to kick the door down. माझा दावीद राजा काही
दाराला लाथा घालून येणार नाही. My David said, माझा दावीद राजा म्हणाला होता, if they want me, त्यांना जर मी हवा असेल, they know where to find me. त्यांना माहितीये मी कुठे सापडतो. Say that. If they want me. त्यांना जर मी हवा असेल तर दे नो इट व्हेरी वेल की मी कुठे सापडतो. So real strength does not shout or panic. तर खरी शक्ती असा आरडाओरडा करत नाही. It just waits calmly while the truth will do its job. ती शांतपणे वाट पाहते आणि सत्य काम करतं. Truth will do your job. सत्य तुझं काम करेल. सत्य Truth will find you out. सत्य तुला शोधून काढेल. Truth will position you where you lost something. सत्य तुला त्या पोझिशन कडे घेऊन येईल की जिथे तुझं काहीतरी हरवलेलं होतं आणि तुला तुझं हरवलेलं नाणं तिथे सापडेल. सत्य तुला तिथे आणेल. Truth takes time to work, सत्याला काम करायला वेळ लागतो, but it works. पण काम तर होतं जरूर. Proverbs 16:32 says, नीतिसूत्र 16 त्यातलं 32वं वचन म्हणतं, better a patient person than a warrior, one with self-control than one who takes a city. नीतिसूत्र 16वा अध्याय त्यातलं 32वं वचन, जो मंदक्रोध तो पराक्रमापेक्षा आणि जो आपल्या आत्म्यावर अधिकार चालवतो तो नगर जिंकून घेणाऱ्यापेक्षा उत्तम आहे. See that? ज्याचा आपल्या आत्म्यावर राज्य आहे. And so Zadok continues and says, तर यादोक म्हणतो पुढे, King David is waiting for you दावीद राजा तुमची वाट पाहतायत. to realize that you cannot replace a golden heart with a golden crown. सोनेरी हृदयाची जागा तुम्ही सोनेरी मुकुटानं देऊ नाही शकत. सोनेरी हृदय पहिलं लागतं आणि तुम्हाला हे उमगावं याची वाट दावीद महाराज पाहतायत. Suddenly the third elder must have thrown the t-shirt in a corner. अचानक तिसऱ्या एल्डरनी टी शर्ट घातलेला होता का हातात माहित नाही, पण फेकला असेल काढून कि ये नहीं पहनना चाहिए, मुझे ऐसा लग रहा है कि आई एम रॉन्ग. येस यू आर रॉन्ग. Because on it is written Absalom. कारण त्याच्यावर अबशालोम विजयी असो असं लिहिलं होतं. See, David did not have to advertise. दाविदाला काही जाहिरात करावी लागली नाही. He just wanted to wait and see the reaction of the people. दाविदाला फक्त लोकांची काय प्रतिक्रिया आहे ते वाट बघून बघायचं होतं. See? And even though the rest of Israel started repenting, आणि जरी बाकीचं इस्रायल पश्चाताप करायला लागलं, David's own tribe, दाविदाचं स्वतःचं कुळ the people of Judah, म्हणजे यहूदाचे लोक, they stayed silent. ते शांतच बसले. Why? का? Because they were ashamed. कारण त्यांना लाजा वाटायला लागल्या They supported Absalom. की आपण अबशालोमला सपोर्ट केला, गलती हो गई अपने से. The beauty is, David did not send his army to punish them. सौंदर्य याच्यात आहे की दाविदाने त्याचं सैन्य त्यांना शिक्षा द्यायला पाठवलं नाही. He sent a letter through Zadok, तर त्या यादोकाद्वारे पत्र पाठवलं दाविदाने त्यांना, not using a threat language, आणि अजिबात तिथे दहशत वगैरेची भाषा वापरली नाही, but writing to as though a family. पण असं लिहिलं की जणू आपण आपल्या फॅमिलीला पत्र लिहितोय. Read it there, you will वाचा. understand. तुम्ही वाचा म्हणजे तुम्हाला कळेल दाविदाने त्यांना काय लिहिलं. He said, तिथे दावीद म्हणाला त्यांना, you are my brothers, तुम्ही माझे भाऊ आहात, my own flesh and blood. तुम्ही माझे बंधुजन आहात, माझं रक्त माझं मांस आहात. Say that. माझं रक्त माझं मांस आहात. Why are you the last one to bring me back? का तुम्ही शेवटचे ठरताय मला परत आणायला. Everybody has written a letter to me, come back, but you didn't write a letter. सगळ्यांनी मला पत्र लिहिली की महाराज तुम्ही परत या, पण तुम्ही माझे घरचे तुम्ही मला अजून पत्र लिहिलं नाही की परत या. So if you don't call me, I will not come. तर तुम्ही मला नाही बोलवलं तर मी येणार नाही. See, when grace shows up instead of punishment, शिक्षेच्या जागी जेव्हा कृपा येते, it hits you harder than any sword. ती कुठल्याही तलवारीपेक्षा जास्त भोसकते. Because my God knows how to win hearts. कारण माझ्या देवाला माहितीये हृदय कशी जिंकायची असतात. Not just battles, but even win hearts. फक्त युद्ध नहीं, हृदय कशी जिंकायची ते माझ्या देवाला ठाऊक है. कि सबने मुझे खत लिखा, सारों ने व्हाट्सएप डाला, मेरे फैमिली वालों ने मेरे को व्हाट्सएप ही किया नहीं कि तू वापस आ जा. See? And David is waiting at the Jordan River. आणि दावीद यार्देन नदीपाशी वाट पाहतो की एल्डर लोक, See? ये वडीलजन लोक. Yes, the rebellion is over because Absalom is dead. बंडखोरपणा संपला कारण आता अबशालोम मेला. Amen. अबशालोम मेला तर बंडखोरपणा संपला. David said, let them write a letter to मग दावीद them. म्हणाला, ह्यांनी मला पत्र लिहू दे, मग मी येईन. And even I think so when Zadok came to meet, आणि यादव जेव्हा भेटायला आला असेल तेव्हा सुद्धा they must have been talking. ते बोलत बोलत आले असतील. I think so.
की मला असं वाटतं our time is over. आपली वेळ संपली बरं का. Maybe one elder saw Zadok and hid under the table. आणि कदाचित एखाद्या एल्डरनी तर यादोकाला बघितलं असेल आणि टेबल खाली लपला असेल. झालं आपला आज आलात. बस आ गया मारायला दिन, चाललंय. आ गया दिन. अभी डेविड तो खत्म ही करेगा. दावीद आपल्याला ठार मारेल आता आज. Because he's आपण पण bringing a नसते list. कारण तो यादी देतोय. He's got a paper in his hand. हातात कागद आहे त्याच्या. तुमचं पण elder 1, elder 2, elder 3 एल्डर सगळ्यांचं 1 नाव आहे. एल्डर 2 एल्डर 3 नाव असणारच आहे आपलं त्याच्यामध्ये. आपण पण नसते उद्योग खूप घातलेत दावीद महाराज नसताना. ऐसे होता बाप निकल गया की नसते उद्योग व्हायलाच लागतात. बाप मागताय. So as Zadok says, तर यादव म्हणतो others are there, where are the elders? बाकी सब आए, मेरे घर वाले एल्डर नहीं आए. Oh, they are under the table. टेबल के नीचे. Come on, come out. चला चला बाहेर या सगळ्यांनी बाहेर या. आ जाओ सब लोग आ जाओ. Today is our execution day. ओ आज तर आता फाशीच देतात बहुतेक सर आपल्याला. No execution for you. नाही नाही तुम्हाला कोणाला फाशी नाही देणार आहे मी. David is bringing a hug for all of you. दावीद मिठी घेऊन आलाय सगळ्यांसाठी. होय ना इमोजी असा मिठीवाला वो लेके आया हो. Get on your horses. चला बसा घोड्यावर. Your brother is waiting for you. तुमचा भाऊ तुमची वाट पाहत आहे. वा वा हालेलुया. That is David. असा हा दावीद. मला फार आवडतो दावीद. आय लव्ह हिम. That's why in heaven I want to meet David. पण स्वर्गात मला दावीदाला भेटायचंच आहे की सर जल्दी आओ आपका रूप दिखाओ. आपले हिशोब किती असतात. उन्होंने ऐसा क्या, उन्होंने ऐसा. भाई तू तो सही करना भाई कुछ. Psalm 145:8 says, स्तोत्र 145:8. the Lord is full of grace and mercy. He is slow to get angry and full of great love. स्तोत्र 145:8. यहोवा कृपाळू व दयाळू, मंद क्रोध आणि फारच प्रेम दयाळू आहे. You want to see another shocker? तुम्हाला अजून एक धक्कादायक गोष्ट बघायची का नको वाटतात धक्के. नाही बसू देत थोडे पवित्र आहेत. You know what David did? दाविदानी काय केलं माहित आहे. You know Amasa. अमासा माहिती आहे अमासा. He was the general chief of David's army. दाविदाच्या सैन्यातला जनरल चीफ एक प्रमुख अधिकारी होता. He sided Absalom. त्याने अब्शालोमाची बाजू घेतली होती. And so after Absalom died, आता अब्शालोम मेल्यावर he went into hiding. तो लपलाच की अभी किधर मुंह छुपाओ. He knew now he would be executed. त्याला माहित होतं आता मला फाशीच होणार. And so Zadok comes to him also. यादव त्याच्याकडे आला And he tells him, आणि त्याला म्हणाला David wants to reinstate you as his chief. दावीद महाराजांना तुम्हाला परत तुमच्या पोस्टवर ठेवायचं आहे. Yes, you can read it at home. वाचा तुम्ही घरी जाऊन वाचा हे. दावीद महाराज म्हणतायत की त्यांना तुला तुझ्या पोस्टवर परत ठेवायचं आहे. You will be again my chief. परत तू माझा चीफ होणार असं दावीद म्हणतात. David was a bridge builder. दावीद पूल बांधणारा होता. He was not the bridge breaker. दावीद पूल तोडणारा नव्हता. गॅप खतम करो नजदीक आओ. If he could win the rebels, he will have a leader. त्याला हे जर त्याने जिंकलं तर त्याला लीडर मिळणार. Because through them he wants to win the people's heart. कारण यांच्याचद्वारे दावीदाला लोकांचं हृदय जिंकायचं होतं की इनको 1 by 1 वापस मैंने जीत लिया तो प्रजा तो मेरी ही है. And so all of them gathered together. मग now. सगळे परत गोळा झाले. Let us bring David back. आणि Let us म्हणाले, bring David back. मग सगळे परत गोळा होऊन म्हणाले सगळेच्या सगळे म्हणाले आपण दावीदाला परत आणू, दावीद महाराजांना परत आणू, दावीदाला परत आणू. See, आता हमारी मांगे पूरी करो, दावीद को वापस लेके आओ. Amasa would have said, I will be his servant for life. अमासा म्हटलं असेल नको ती पोस्ट, मी आयुष्यभर त्यांची नोकरी करीन, चाकरी करीन, त्यांचा मोलकरी बनीन, त्यांची भांडी घासीन, त्यांचे कपडे धुईन. That's how nobody could take over the throne and the crown of David till his death. ही रीत ज्या रीतीनं दावीदाचं सिंहासन दावीद मरेपर्यंत कोणी त्याच्या हातातून काढू नाही शकला. दिस इज द वे. देर इज नो अदर वे. दिस इज द ओनली वे. Amen. द वे टू गो अप इज फ्रॉम डाऊन. You know, the Bible says, बायबल म्हणतं if your enemy is hungry, feed him. तुझा शत्रू भुकेला जर तुला दिसला
तर त्याला खाऊ घाल. If he is thirsty, give him to drink. शत्रूला ताण लागलेली दिसली तर त्याला पाणी पाज. And if you do that, आणि असं जर तुम्ही केलं, you turn your biggest threat into your biggest supporter. सगळ्यात मोठी दहशत जो तुला घालत आहे तोच तुझा सगळ्यात मोठा सपोर्टर होईल, आधार देणारा होईल. David did not want to win against Amasa. दाविदाला अमासा विरोधात जिंकायचं He नव्हतं. wanted to include him. दाविदाला अमासाला घेऊन चालायचं होतं की मला तेरे अगेंस्ट मुझे जीतना नहीं है असं सगळं म्हणून की देखा अब्शालोम के साथ तू गया कितना गलत गया तू, असं मला काही बोलायचं नाही तिथे. मला तुला जिंकायचंय. Because we live in a culture का आपण अशा संस्कृतीत जगतो where if someone chooses the wrong side, की जिथे समजा एखाद्याने चुकीची बाजू निवडली we want them to be gone out of our life तर आपली forever. अशी इच्छा होते की ह्यांना माझ्या आयुष्यातनं कायमचं काढून टाक, त्यांनी चुकीच्या माणसाला साथ दिली, माझ्यासारखा बरोबर माणूस त्यांना दिसत नाही. See, आपलं हे असं असतं. canceling people is easy. लोकांना रद्द करणं सोपं आहे बेटा. Restoring people takes a golden heart. लोकांना पुनर्वसित करायला परत काय लागतं? स्वच्छ घर नाही, गोल्डन हार्ट, Yeah. सोनेरी हृदय लागतं. That's why Jesus said, म्हणून येशू म्हणाले, bless those who curse you. जे तुला शाप देतात ना त्यांना तू आशीर्वाद दे, Pray for those who mistreat you. आणि जे तुला गैररीतीनं वापरतात त्यांना तू प्रार्थना कर, त्यांच्यासाठी तू प्रार्थना कर. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. हे सुवर्ण नियम आहेत. And so if you read in 2 Samuel, 2 शमूएल जर तुम्ही वाचलं, you see King David in a humble way returning back. दावीद राजा नम्रपणे परत आलेला तुम्हाला तिथे दिसतो. He waited until he was called. आणि त्याला हाक मारेपर्यंत त्याने वाट पाहिली. मैं धीरज से यहोवा की बाट देखता रहा, उसने मेरी दुहाई सुनी और देख मैं वापस आ गया. And so while he was returning, परत येताना maybe he met Shimei also. रस्त्यात शिमी भेटलाच असेल, Shimei must have looked that side. आणि शिमीनी मग दावीदाला बघून असं असतात ना अशी काही लोक, मग शेवटी आपल्याकडे बघून नाही मैंने He is देखा, trembling. असं He थरथरत is असेल. bowing down in the dirt. आणि तिथे मातीमध्ये झुकत असेल. He must त्याला have वाटतं said, मी लपलो, आणि तो म्हणाला असेल. see, sometimes the loudest of your enemies, कधी कधी तुमचे तिथे जोरजोरात ओरडणारे शत्रू असतात ना, they become the quietest beggars when truth shows up. सत्य प्रगट झाल्यावर ते शांत भिकारी बनतात. हे जोरात आरडाओरडा करणारे एकदा सत्य प्रगट झालं Yes. की शांतपणे कटोरा घेऊन बस गेट के पास ही भीक मांग रहे. क्यों, क्या हो गया? एकदम आवाज बंद, बोलती बंद सर. You know, Abishai says, अभिषय बोलला, I will finish him with the sword. मी तलवारीनी खलास करीन ह्याला. हो का? David says, दावीद म्हणाला, put away that sword. ओ तलवार टाका खाली. Today is not the day for the sword. आजचा दिवस तलवारीचा नाही, It's a day for grace. आज कृपेचा दिवस आहे. आज कृपेचा दिवस आहे. म्हणून ते कृपेचं गाणं मला इतकं आवडतं ना, टिळकांचं. Say, I do not need to kill a man to prove that I am king. मी राजा आहे हे सिद्ध करायला मी एखाद्या माणसाचा खून करायची गरज नाही. Shimei, शिवी, go home. घरी जा, जा जा. Today you are free to go home. आज तू मोकळा आहेस घरी जायला. घरी जा. Tomorrow I don't know, but today you are free to go उद्याचं home. मला माहित नाही शिवी, पण आज तू घरी जायला मोकळा आहेस. जा बेटा, घरी Because जा. today only my God will be exalted. का आज माझ्या देवालाच गौरव मिळणार फक्त. तू घर जा बेटा, तू घर जा, जा घर. This is not one brother forgiving another brother. हा काही एक भाऊ दुसऱ्या भावाला क्षमा करतोय असं नाहीये. This is not Peter forgiving Thomas. हा पेत्र थोमाला क्षमा करतोय असंही नाहीये. This is a king forgiving a man who threw stones at a king. हा देशाचा राजा आहे. ज्या राजाला एका माणसाने दगड मारलेली होती त्या माणसाला हा राजा देशाचा म्हणतोय. It's बेटा घर जा. very easy for Peter to forgive Paul, अहो पेत्रानी पॉलला क्षमा करणं सोपं आहे. but try forgiving a beggar who tried to throw a stone at the king. पण जो भिकारी राजालाच दगडमार करत होता त्याला क्षमा करणं त्या राजाला अवघड असतं ना. See, पीटरनी पॉलला क्षमा केली, ठीक है, वो लोग कौन थे, इतने बड़े पोस्ट पे थे ही नहीं, ये देशाचा राजा आहे हा. पण तो शिमीला बघून म्हणतो बेटा घर जा, आज तू मोकळा आहेस, निकल तू निकल. see, real power, खरं सामर्थ्य, it does not prove itself by destroying other people's lives. खरं सामर्थ्य दुसऱ्या लोकांच्या जीवनाचा नाश करून आपला पॉइंट सिद्ध करत नाही की आय एम ग्रेट. It proves itself by sparing those people. तर त्या लोकांना वाचून की मैंने इसको छोड़ दिया, त्यातून ते स्वतःला सिद्ध करतात की मी महान आहे. Amen. सूड घेणं आपल्या हातात नाहीये. And so Peter says,
पेत्र म्हणाला in 1 Peter 3:9, पहिलं पेत्र 3:9, do not repay evil with evil or insult with insult. वाईटाची परतफेड वाईटाने करू नका, अपमानाची परतफेड अपमानाने करू नका. You can imagine Shimei must have been shocked. कल्पना करा त्या शिमीला किती धक्का बसला असेल त्या दिवशी दाविदाच्या मुखातून हे ऐकून. He must be running and saying, thank you, oh great king, thank you. आणि शिमी तर धावत धावत सगळीकडे पळत पळत म्हणाला असेल, धन्यवाद महाराज, दावीद महाराज धन्यवाद, दावीद महाराज I'm धन्यवाद. retiring from rock throwing. आता मी दगड फेकण्यापासून निवृत्ती घेतोय बर का. I will do some other carpentry job now. आता मी काहीतरी सुतारकीचं वगैरे काम हातात घेईन, आता मी दगड फेकायचं काम सोडतोय. Praise God. देवाला धन्यवाद. आमेन. Are you getting me? वाईटाबद्दल वाईट, निंदेबद्दल निंदा, अपमानाबद्दल अपमान, अशी परतफेड करू नका. Trust in God. देवावर विश्वास ठेव. He will do the best for you. देव तुझ्यासाठी चांगलं तेच करणार. Don't pull down anybody. कुणालाही खाली खेचू नकोस. Even for your right thing. जरी तुझं बरोबर असलं तरी सुद्धा Don't claim your rights. तू तुझे हक्क मागायला जाऊ नको की मेरा हक है, बावजू को रख तेरा हक. He knows what is your right and त्याला what is माहिती your आहे wrong. तुझं काय आणि तुझं काय नाही, तुझा हक्क काय आणि तुझा काय नाही त्याला माहिती आहे. Place it in his hand. सगळं त्याच्या हातात सोड. He will put you on the throne. तो तुला सिंहासनावर बसवेल. देवाला धन्यवाद. आमेन. आमेन. God knows what belongs to you. And I know of those cases where people have let go even those properties that belong to them. देवाला माहिती आहे तुझ्या मालकीचं काय आहे. आणि मला असेही लोक माहिती आहेत की ज्यांनी त्यांचा जो हक्क होता तोही सोडलाय, They gave it up. सोडून दिलाय. And God gave them double. आणि देवाने त्यांना दुप्पट परत केलंय की मला प्रॉपर्टीतलं काही नको. अशांना देवाने दुप्पट परत केलंय. I know you're right here in the church मला माहिती आहे आपल्या चर्चमध्ये सुद्धा असे खूप लोक आहेत, because they share the testimony with me. कारण लोक येऊन मलाही साक्ष सांगतात ना, They gave up their rights. त्यांचे हक्क त्यांनी सोडलेले आहेत. मला And काही some of नको. them have not even received it back. आणि काहींना ते परत मिळालं सुद्धा नाहीये, But they are happy. पण ते खुश आहेत. What God has given, we are happy with. देवाने मला ते दिलंय त्यावर मी आनंदी आहे, मी आणि माझा देव. Yes. वी आर अ डिफरंट टीम ओनली, मी अँड माय गॉड. You don't know in heaven what things are stored for you. तुला माहित नाहीये अजून स्वर्गात काय काय आपल्यासाठी त्याने ठेवलंय. You are heading to joy. तू आनंदाकडे चाललायस. You are heading to something that is beyond your thought. तू अशा काही गोष्टीकडे चाललाय जे तुझ्या कल्पने पलीकडे आहे, तुझ्या Your future is विचारात. very glorious. तुझं भविष्य फार वैभवशाली आहे. These are just pennies and coins. हे काय नाणी आहेत, नाणी. नाण्यांच्या मागे काय लागतो. Amen. Let us worship the Lord. Come. प्रभूची आराधना करूया चला. Give me a heart that's filled with love and make me more like you. Give me a heart that's filled with love and make me more like you. Hallelujah. Make me more like you. Yes, Lord. Jesus, make me more like you. Make me more like you. Jesus, make me more like you. Thank you, Give Jesus. me a heart Hallelujah. that's filled with love and make me Yes. more like you. धन्यवाद. Change me from the Hallelujah. inside, Lord. मला आतून बदल दे बाप्पा. Filled with love Amen. and make me more like you. Oh, hallelujah. Rama Karaba Shandara Baba Baba. तेरे जैसा बना Yes, Lord. यीशु तेरे जैसा बना
देवाचा आत्मा बोलत आहे, I'm bringing you back मी तुला परत आणतोय to your former state. तुझ्या पूर्वीच्या पदावर. I'm going to lift you मी तुला उचलणार आहे, because कारण you patiently waited upon me. तू धीराने माझ्या चरणी वाट पाहिली आहेस. I'm bringing you back. मी तुला परत आणतोय. I'm giving you back that crown, मी तुला तो मुकुट परत करतोय, that throne ते सिंहासन that you gave it up for good. जे तू कायमचं सोडलं होतंस. I saw your heart मी तुझं हृदय पाहिलं and I'm returning back to you. आणि मी ते तुला परत करत आहे. I don't know what it is, मला माहित नाही हे काय आहे, but you will get it back. पण तुला ते परत मिळणार आहे. You will get it back. तुला ते परत मिळणार आहे बेटा. What you lost, you will get it back. तुझं जे गेलंय ते तुला परत मिळणार आहे. What has been taken away from you unlawfully will come back to you. जे बेकायदेशीर रीतीनं तुझ्याकडून काढून घेण्यात आलंय ते तुला परत मिळणार आहे. It will come back to you. ते तुझ्याकडे परत येणार आहे. No Absalom can take away what God has given you. एकही अबशालोम देवाने तुला दिलेलं तुझ्याकडनं काढून नाही घेऊ शकत. It can be away from your eyes, तुझ्या डोळ्यांपासून ते लांब गेलं असेल, but it will come back to you. पण ते तुझ्याकडेच परत येणार. God will bring it back to you. देव ते तुझ्याकडे परत आणणार. You just trust तू God. केवळ देवावर विश्वास ठेव. You believe in तू God. प्रभूवर भरोसा ठेव. I'm going to pray for people now. मी लोकांसाठी आता प्रार्थना करणार आहे. Just come up in front तुम्ही पुढे या. and I'm praying for you मी तुमच्यासाठी प्रार्थना that करेन what you lost will come back to you. की तुझं जे नुकसान झालंय, तुझं जे गेलंय ते तुला परत मिळावं. Yes. You have lost many things in life. बऱ्याच गोष्टी तुझ्या जीवनातून गेलेल्या आहेत Maybe after you became a believer, you lost many आणि things कदाचित तू बिलीवर झाल्यापासून बरंच काही तुझं गेलेलं आहे, which should lawfully belong to you. जे कायदेशीर रीतीनं ऍक्च्युली तुझ्याकडे आलं पाहिजे, But पण for a long time, बऱ्याच दिवसांपासून it is gone. ते गेलं. Like David, you are in the desert. दाविदाप्रमाणे तुम्ही रानात अडकलाय. That palace belonged to David. तो महाल दाविदाच्या मालकीचा आहे. Hebron belonged to David. हेब्रोन दाविदाच्या मालकीचा आहे, Because David had conquered it. कारण दाविदाने विजय घेऊन ते आणलं होतं. But in Hebron, Absalom shouted, I am the king of Hebron. पण जे हेब्रोन अबशालोममध्ये ओरडतोय, मी हेब्रोनचा राजा आहे, How can it be? तर हे कसं शक्य आहे? हेब्रोन मी विजय घेऊन आणलं, हेब्रोनचा राजा मी आहे. Eh? For some time they can be king. काही वेळ असे लोक राजा बनून राहू शकतात, Not for all time. नेहमी नाही. Not for all time. राज्य बळकावून घेतलं तर ते राज्य ते जास्त वेळ करू नाही शकत. I don't want any one of you to be like Absalom. माझी इच्छा नाही तुमच्यातलं कोणी अबशालोमासारखं बनावं. No. डोंट, नको. काय गरज आहे? Let God give it to you. देवाने तुला देऊ दे रे, देवाने देऊ दे ना तुला. Be like David. दाविदासारखं बन, Be like David. दाविदासारखं बन. And I'm going to pray for you आणि मी तुझ्यासाठी प्रार्थना करीन आज, because there are many genuine people here. कारण इथे बरीच खरी खुरी माणसं आहेत. खरी You have not even fought for your तुम्ही rights. अजून तुमच्या हक्कांसाठी लढला पण नाहीये. You have just handed it over to God. तुम्ही देवाच्या हातात देऊन टाकलंय की तू बघून घे. And some of your condition is because of some Absaloms in your life. आणि तुमच्यातल्या काही लोकांची अवस्था तुमच्याही जीवनात कोणीतरी अबशालोमासारखं आलंय म्हणून झालीये. They have troubled you. left त्रास and right. देत आहेत तुला, ते त्रास देत आहेत, सता रहे तुझे, बहुत सता रहे. But don't worry. ठीक आहे, पण तू काळजी करू नको. God will take care of all your Absaloms. देव तुझ्या सगळ्या अबशालोमांना बघून घेईल. God will bring back all that you have lost. तुझं जे सगळं गेलंय ते देव परत आणेल. But you promise to give the testimony. पण एक वचन दे तू की तू साक्ष सांगशील And I'm going to pray for you. आणि देवाला गौरव देशील. मी तुझ्यासाठी प्रार्थना करेन. Are you ready? तयार आहात? Ready? तयार आहात? Loving Heavenly Father. माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, These are my people here. हे सर्व लोक आहेत माझे. Many of their hearts are like King David. त्यांच्यातल्या अनेकांची हृदय दावीद राजासारखी आहेत. They have given up those things which rightly belong to them त्यांनी अशाही गोष्टी देऊन टाकल्या की ज्या त्यांच्या स्वतःच्या हक्काच्या आहेत, because they didn't want to fight. कारण त्यांना भांडायचं नव्हतं. They didn't want to take their own people to court. त्यांना स्वतःच्या लोकांना, स्वतःच्या माणसांना कोर्टात न्यायचं नव्हतं. They trusted on you. त्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला, They believed on you. तुझ्यावर भरोसा टाकला That in your right time, की तुझ्या योग्य वेळेत if you want those things to come back, तुझी जर इच्छा असेल की त्या गोष्टी मला मिळाव्यात, you will get it back. तर मला ते परत मिळेल. They have been saying, ते म्हणत आले, Lord, प्रभू, if you don't want me to have those things, तुझी जर इच्छाच नाहीये की त्या गोष्टी मला मिळाव्यात, I don't want it. मला नकोच ते. No matter how pleasing it looks for मग me. ते दिसायला किती मनोरम दिसो, मला ते नको आहे.
No matter how rightfully it belongs to me, आणि किती ते हक्काने माझं असलं तरी ते मला नको आहे. I want to give it up then. मला ते सगळं सोडायचं आहे जे तुला मला द्यायचं नाही. Thank you, Master. धन्यवाद दे बाबा. Thank you, Lord. धन्यवाद. So answer their prayers. तर त्यांच्या प्रार्थनेला उत्तर दे प्रभू. What has to come to them, let it come. जे त्यांच्याकडे यायला हवं ते त्यांच्याकडे येऊ दे. Every work of the devil, सैतानाचं प्रत्येक काम I command you in the name of Jesus. त्यांच्या जीवनातून येशूंच्या नावात मी आज्ञा Leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावात. Deal with the Absaloms त्यांचे अबशालोम तू हाताळ in the name of Jesus. येशूंच्या नावात. Deal with the Absaloms त्यांच्या जीवनातले अबशालोम तू हाताळ and give them victory. आणि त्यांना विजय दे. This year, या वर्षी 2026, 2020 should be like the Davidic year for them. हे वर्ष त्यांच्यासाठी दाविदासारखं वर्ष बनू दे. Davidic year for them. दाविदाचं वर्ष बनू दे त्यांचं In the name of Jesus. येशूंच्या नावात. And those who are Absaloms, आणि जे अबशालोम आहेत this year shall be an Absalom year for them. हे वर्ष त्यांच्यासाठी अबशालोमासारखं वर्ष असू दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Father. धन्यवाद. I claim these blessings for my people हे आशीर्वाद माझ्या लोकांसाठी मी मागतो and I receive it for them in Jesus' आणि name. येशूंच्या नावात त्यांच्यासाठी मी स्वीकारतो. Amen and amen and आमेन amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. Give a big clap to Jesus एक now. जोरात येशूंसाठी टाळी वाजवा आता. And from a testimony after God puts you back. देवाने तुम्हाला परत आणल्यावर साक्ष आय थिंक ही सेट साक्ष सांगा येऊन. Yes. Take your seats. आपण आपल्या जागेवर परत जाऊन बसू शकता.